नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमात आज आपण अर्थातच जी मोठी राजकीय घडामोड आहे त्याबद्दल बोलणार आहोत. भारतीय जनता पार्टी म्हणजे एनडीए खरं तर हे 2/3 बहुमत जे त्यांना हवं आहे त्याकडे त्या पर्यंत पोचलेली आहे ऑलमोस्ट. आणि काही महत्वाची जी विधेयक आहेत त्यासाठी हे 2/3 बहुमत अत्यावश्यक होतं. साम दाम दंड भेद कुठल्याही मार्गाने का होईना परंतु ते पोचलेले आहेत. पण मुद्दा दुसरा पण आहे की पहिली गोष्ट सर एक करूया की राजकीय घटना घडामोडी ज्या घडतायत की शिवसेनेला किंवा या सगळ्या पक्षांना तृणमूल असो शिवसेना असो ज्यांचे हल्ली सगळे खासदार फुटलेले आहेत त्यांना याची कल्पना नव्हती असं नाही, परंतु जे सांगितलं जातंय त्याकडे कानाडोळा केला गेला आणि गेल्या वेळेप्रमाणेच पुन्हा एकदा म्हणजे यावेळी अगदी कोणी आई बाबांची शपथ घेतली, कोणी मुलाची घेतली, कोणी साईबाबांची घेतली, अशी ग्वाही ते देत राहिले आणि आम्ही जाणार नाही आहोत. हे डोळेझाक आहे, राजकीय असमंजस्य आहे, काय आहे नेमकं? तर जेव्हा तुमची जनतेशी नाळ तुटते आणि जनतेशी संपर्क ठेवलेले नेते जे असतात त्यांच्याशी तुमचा सहज संवाद बंद होतो, कंत्राटदार दलाल यांच्या सोबत अडकलेले असतात. जेव्हा तुम्ही 24/7 राजकारणात नसता आणि तुम्ही तुमच्या व्यवसायांना जास्त महत्व देता, त्यावेळी जनतेची नाडी समजून घेण्याकरता प्रत्यक्ष आपण तिथे जाऊन काम करावं लागतं. तर जनमानसाचा कानोसा आपल्या यांच्या बरोबर राहिलं की त्यांची जी दृष्टी ऱ्हस्व आहे तेवढीच आपली ऱ्हस्व दृष्टी बनते. हेच सगळे मुद्दे होते. संपर्क नसणं, मूळ ध्येय धोरणांपासून आपण दूर. एकनाथ शिंदे यांचा उठाव आणि त्याला मिळालेला पाठिंबा होता. आणि आजही 2026 साली 4 वर्षानंतर मागचं बंड 2022 ला होतं, आत्ताचं 2026 ला आहे. या सगळ्याचा खापर फक्त खोके खोके एकदम ओके 50 खोके याच्यावर देऊन काही फायदा नाही. प्रत्येकाची ईडी सीबीआय एसीबी याची फाईल नसते. पण आपल्या भविष्याबद्दल जेव्हा शंका निर्माण होतात, लक्षात ठेवा 2029च्या लोकसभा निवडणुका या तुम्हाला आम्हाला जेवढ्या पत्रकार म्हणून आता दूर वाटतायत, विच इज अबाउट 3 years फ्रॉम नाऊ, 3 वर्षानंतर वाटतायत, आपल्याला त्या लांब वाटतात. परंतु आपल्या कारमध्ये जसं रिअर व्ह्यू मिररवर एक ट्रान्सपरंट स्टिकर लावलेला असतो, ऑब्जेक्ट्स इन द मिरर अपिअर टू बी क्लोजर दॅन व्हॉट दे आर सीन. आज तुम्हाला आम्हाला ते 3 वर्ष लांब वाटतायत, परंतु ज्यांना 2029 ची निवडणूक लढवायची आहे त्यांच्यासाठी आता फक्त 1000 दिवस उरलेत आणि त्यांचं काउंटडाऊन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्यामुळे आयत्या वेळी एखादी हाराकिरी करण्यापेक्षा आत्तापासून जर आपण आपली मतदारसंघ बिल्ड केला तर आपल्याला निवडून यायचे चान्सेस जास्त असू शकतात. ज्या पक्षात आपण आहोत त्या पक्षाचे ध्येय धोरण आणि त्या पक्षाचं आत्ताचं आणि भावी नेतृत्व यांच्यामध्ये जर गॅप असेल तर या गोष्टी घडतात. प्रत्येक वेळी ईडी सीबीआय हे असं सुलभीकरण आपण करायला नको. प्रत्येक वेळी पैशाची आमिष हे हे करायला नको. ज्या वेळेला आपण दुसऱ्याचा पक्ष फोडतो त्यावेळेला सगळं क्षम्य असतं. आपला पक्ष जेव्हा फुटतो त्यावेळेला मात्र आपली नाही दुसऱ्याची चूक असते. राज ठाकरे पक्ष सोडून गेले शिवसेनेचा, त्यांना कोणी पैसे दिले होते का? नारायण राणे गेले होते, त्याच्यानंतर नाईक गेलेले होते, भुजबळ. गणेश नाईक गेले, भुजबळ गेले, तेव्हा त्यांना कोणी पैसे दिले होते का? ते मतभेदातून गेले. ते मतभेद तुम्ही थांबवू शकला नाहीत. माणसं दूर लोटलीत, संपर्क नाही. आणि त्याहीपेक्षा विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं होतं. ही राज ठाकरे यांची त्या दिवशीची टीका आजही तितकीच रिलेव्हंट आहे, हेच याच्यातनं सिद्ध होत आहे. आणि ती जी भाषा आत्ता सुद्धा अरेरावीची आहे की त्यांना आम्ही बघून घेऊ, त्यांना धडा शिकवू, या ज्या गोष्टी आत्ता सुद्धा केल्या जात आहेत ह्या सगळ्याला उभं काढणं याला आपण म्हणतो ना तसं आहे. त्यामुळे उद्याच्या शिवसेना मेळाव्यात किमान संयमी भाषणं ऐकायला मिळावीत अशी अपेक्षा आहे. की ठीक आहे झालं गेलं, परंतु आता ज्या मूळ विचारांकरता शिवसेना स्थापन झाली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसंगी स्वतःवर केसेस घेतलेल्या होत्या आणि जर अयोध्या पाडणारी
अयोध्या पाडणारी मुलं जर सैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे असे उद्गार काढलेले होते. तिथपासून ते तुम्ही अजांच्या स्पर्धा भरवण्यापर्यंत प्रवास केलात आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. जेव्हा तुमच्या संस्थापक अध्यक्षांनी सांगितलेलं होतं की उद्या जर माझ्या पक्षाची काँग्रेस बनत असेल तर आय विल शट द शॉप, मी ती बंद करेन. आणि आज तुम्ही त्यांच्याबरोबर बसून तुमच्या भविष्याचं मार्गक्रमण करताय. आत्ताचे जे खासदार आहेत त्यांच्यासमोर भीती कुठली निर्माण झाली की जी सेम भीती तृणमूलच्या खासदारांना आणि आमदारांना वाटत होती, आणि ती म्हणजे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांचं आता मतैक्य होऊन त्यांचं विलिनीकरण व्हावं. याच्यामुळे जे खासदार होते तृणमूलचे त्यांना आपल्या भविष्याविषयी शंका वाटायला लागली. ज्याकरता पक्ष स्थापन झाला त्या आयडिओलॉजीपासून आपण दूर जातोय असं वाटायला लागलं. आणि हीच गोष्ट आता शिवसेनेची आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांचं मर्जर व्हावं अशा प्रकारची जेव्हा गोष्ट केली गेली त्यावेळेला आपल्या भविष्याविषयीचा प्रश्नचिन्ह अधिक गडद होताना दिसलं. त्यामुळे सध्याच्या आणि यानंतरच्या नेतृत्वाशी आपलं जुळणार नाही, पटणार नाही याची खात्री पटली. म्हणून त्यांनी तो पक्ष सोडायचा निर्णय घेतला. अर्थात त्याला तो प्लॅटफॉर्म मिळाला, भारतीय जनता पक्षाने त्याचा फायदा उठवला. राजकारण हा काही विनोबाचा आश्रम आहे का? राजकारण म्हणजे काही गीता पठणाचे क्लासेस आहेत का? तिथे अशा प्रकारच्या गोष्टी होणारच आहेत. तुमच्यामधली जी भगदाड होती त्या भगदाडांच्या दऱ्या त्यांनी केल्या आणि त्यातून आपल्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. इतकंच आहे. काल तुम्ही जी पायवाट वापरली त्या पायवाटेचा आज हमरस्ता झालेला आहे. हे दुर्दैवाचं राजकारण आता घडत आहे. पण याच्यात कोण कोणाला दोष देणार आणि कोणी कोणाला दोषी म्हणायचं? सर 60 वर्ष शिवसेनेची होतील आणि त्यावेळी ज्या पद्धतीचे पक्षाची एक दयनीय अवस्था झालेली, कारण बहुतांश वेळा आपण जर पाहिलं तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना राहिलेली आहे स्थापनेपासून. बाळासाहेबांनी त्यांना चर्चेत ठेवलेलं आहे. एक दबदबा असलेली शिवसेना आणि तिची इतकी वाताहात झाली. यामध्ये नेमकं काय गुह्य वाटतं तुम्हाला की नेमकं काय कारण आहे असं? तीन 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 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जी मूळ विचारधारा आहे त्या विचारधारेपासून दूर गेलात. तुम्ही वारंवार त्या विचारधारेच्या विरोधातल्या असणाऱ्या विचारांशी तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय केलं. त्यामुळे तुमचा जो कोर मतदार आहे तो तुमच्याकडनं गेला. जो तुमचा मूळ कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता पण हल्ला. नेते आहेत ते संभ्रमित झाले. दुसरी गोष्ट म्हणजे नेत्यांचा संवाद असायला लागतो. तरी 24/7 अवेलेबल असावं लागतं. दिलेल्या शब्दाला पक्का असावं लागतं. कार्यकर्त्यांना, नेत्यांना आपल्याविषयी, आपल्या नेतृत्वाविषयी, आपल्या नीती ध्येय धोरणांविषयी सुस्पष्टता असायला लागते. आपण ज्या गोष्टी करतो त्याचा कार्यकारण भाव हा आपल्या कार्यकर्त्यांना समजेल असा ठेवायला लागतो. परंतु आमच्याच बाजूला जर कंत्राटदार आणि सिनेचित्रसृष्टीतली वादग्रस्त मंडळी वारंवार दिसत असतील तर मग कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश आणि मेसेज जातो. एकीकडे अडाणी अंबानींना विरोध करायचा आणि दुसरीकडे त्यांच्याकडच्या लग्नामध्ये आपण नाचायला जायचं. ह्या गोष्टी जेव्हा पुढे येतात तेव्हा कार्यकर्ता म्हणतो मग यांच्या विरोधात लाठ्या काठ्या आम्ही का खायच्या, केसेस अंगावर का घ्यायच्या? ती जी लढाऊ बाणाच्या वृत्तीची शिवसेना होती त्याच्याऐवजी आम्हाला कॉम्प्रोमाइज करणारी, बिल्डर बरोबर नेगोशिएशनला बसणारी आणि संधी मिळताच फक्त स्वार्थासाठी विचार करणारी शिवसेना दिसते. आपल्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आणि महाराष्ट्राचा विचार पहिले, देशाचा विचार पहिले असा विचार जे बाळासाहेब ठाकरेंच्या कृतीत आम्हाला दिसत होता तो आता दिसतोय का? ते नाही. आणि टीका करताना त्याचं काही तारतम्य बाळगावं, भाषेची काही एक मर्यादा पाळावी. तुमच्यावर मग तशी टीका झाली तर मग तुम्हाला त्याचा राग येतो. मग तुम्ही जेव्हा इतरांवर अशी टीका करता आणि गुवाहाटीला गेलेले आमदार हे तिकडे बैल म्हणून बळी द्यायला पाठवलेत, बळी द्यायला रेडे पाठवलेत, ही भाषा आहे का? आपल्याच कालपर्यंतच्या आमदार असलेल्या भगिनींबद्दल तुम्ही काय उद्गार काढलेत? हे सगळं जे आहे ना, ह्या सगळ्याची एक प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. उर्मत्तपणा एवढा असतो डोक्यात, कधी कधी आपल्याला समोरचा जो ऑडियन्स आहे त्याच्या टाळ्या आणि रिस्पॉन्स आपले पाय जमिनीवर हलवून टाकतात का याचाही तपास व्हायला पाहिजे. याचं कारण मी राहीन नाही तर तू राहीन वाक्य आठवत असेल आपल्याला. एक तर मी राहीन नाही तर तू राहीन हे वाक्य कुठून आलं? त्या वाक्यातून दिसणारी जी मस्ती होती ती मस्ती मग आता जनतेने उतरवली, ही वस्तुस्थिती आहे. तीच अभिषेक बॅनर्जीची गोष्ट होती. अभिषेक बॅनर्जींनी काय उद्गार काढले होते? 4 तारीख को
4 तारीख को 12 बजे के बाद या आके दिखाना. आणि हे तुम्ही कोणाला सांगताय? देशाच्या गृहमंत्र्याला आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला तुम्ही ही चुनौती देताय. आणि मग तुमच्यावर तुमच्याच कार्यकर्त्यांनी निवडणुकीचे निकाल, लाजिरवाणा पराभव आणि त्याहीपेक्षा फायटामध्ये तुमच्या उजवा हात असलेला जहांगीर खान त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल तुम्ही साला जावही विचारू शकत नाही. हे पाहिल्यानंतर जेव्हा आमदार खासदार संतप्त होतात आणि त्यावेळेला कार्यकर्ते तुमच्या अभिषेक या शब्दाला न्याय देत तुमच्यावर अंड्याचा अभिषेक करतात. अगदी बरोबर आहे. करावे सर, तसे भरावे, करावे तसे भरावे. संजय राऊत यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे खासदार नॉट रिचेबल झालेले आहेत, तेव्हा त्यांना पुढचं दिसतच होतं भवितव्य की काय. खरं म्हणजे त्यांना आधीच ते लक्षात आलं असतं आणि त्यांनी त्यांच्याशी समन्वयाने बोलून ठेवलं असतं तर गोष्ट वेगळी. त्यानंतर जी भाषा वापरली गेली आणि पुन्हा तीच जी पुनरावृत्ती आहे जी एकनाथ शिंदे यांच्या उठावाच्या वेळी केलेली होती ती तशीच पुन्हा झालेली दिसते. कुठेतरी संजय राऊत हे सुद्धा ही दरी वाढवण्यात रोजचं त्यांचं ज्या पद्धतीचं बोलणं आहे ते कारणीभूत आहे का? संजय राऊत हे सुदैवाने काय दुर्दैवाने आपण म्हणू, हे शिवसेनेसाठी आता अभिषेक बॅनर्जी जसे टीएमसीला ठरतायत तशी ठरतायत की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. आणि हे माझं मत नाहीये, तर हे शिवसेनेतले जे सोडून गेलेले अनेक चांगले आमदार खासदार आहेत त्या आमदार खासदारांनी जाहीररित्या मीडियामध्ये अशी विधानं केलेली आहेत. मला असं वाटतं संयम हा राजकारणाचा परमात्मा आहे. श्रद्धा सबुरी हा मूलमंत्र आहे. हे जेव्हा तुम्ही विसरता आणि पराभव हा तुम्हाला आत्मपरीक्षण आत्मावलोकन करण्यासाठी असतो, ना की उन्मत्तपणा आणि ॲरोगन्स दाखवण्यासाठी. एक्झॅक्टली याच गोष्टी ममता बॅनर्जी यांनी केल्या. अगदी स्वतःचा पराभव झाल्यानंतर सुद्धा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असला हेकेखोर आणि हटवादीपणा जो असतो त्याचीच निष्पत्ती ही पराभवात आणि पराभवानंतरच्या पक्षफुटीत होत असते. 4 वर्षाच्या काळात दुसऱ्यांदा फुटलेला शिवसेना हा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष असेल असं मला आता तरी वाटतंय. आणि गोष्टी काय होत होत्या तर त्या काँग्रेसच्या समर्थनाच्या, काँग्रेस बरोबर जाण्याच्या होत्या. या सगळ्यामुळे जे नाराज होते ते नाराज पक्ष सोडून गेले. भारतीय जनता पक्षाने त्याचा फायदा उठवला आणि त्याकरता लागणारी जी काही रसद आहे ती रसद त्यांनी पुरवली असेल. विधानसभेतले आमदार गेल्या वेळीच फुटले, त्यानंतर खासदार आता फुटलेत. महापालिकेची पाळी आहे का? मला आश्चर्य नाही वाटणार. याचं कारण असं आहे, जेव्हा आग लागते तेव्हा ती संपूर्ण घराला लागते अशी परिस्थिती आहे. राजकारण हे उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य याच्यावर चालतं. जर आपण या पक्षात राहून निवडून येऊ शकणार नाही अशी जर कुणकुण जरी लागली तरी मंडळी आपल्यापेक्षा आधी, पत्रकारांपेक्षा दसपट आधी सावध होतात आणि आपली पावलं शांतपणे टाकतात. या गोष्टी ते बोलून सांगून सवरून मुळीच करत नाहीत. तर मी नेहमी म्हणतो की राजनीति में अंधेरे में जो दिखता है उसे राजनीति नहीं कहते, जो रात के अंधियारों में दिखाई देता है उसे राजनीति कहते हैं. परवापर्यंत दिवसा ढवळ्या खंडोबाच्या, आपल्या आई मुलांच्या, आपल्या काय साईबाबांच्या शपथा घेणारी मंडळी ही एका रात्रीत तुमच्या विरोधात का जातात? या सगळ्याला केवळ खोके कोके हे असतं प्रत्येक वेळी असं नाही. आणि मग त्यांची लायकी काय? प्रायव्हेट जेटमध्ये जात आहेत, यांची लायकी रिक्षात फिरायची नव्हती, मग त्यांना तिकीट का दिलीत तुम्ही? मग तुमच्यापासून न फुटणारे असे तुम्हाला 10 खासदार तुम्हाला सापडले नाहीत, काय झालं असतं? ते निवडून नसते आले, एक पिढी गेली असती याच्यामध्ये. परंतु आज थांबायला कोणाला वेळ नाही. अशी माणसं आता दुर्मिळ आहेत. सगळे करिअर प्रोफेशनल्स आहेत. 1 क्वार्टर 2 क्वार्टर फार तर माणसं थांबतात आणि त्यानंतर ते स्वतःचा विचार करायला लागून आपल्या मूळ सिद्धांतापेक्षा संपूर्णपणे उलटउडी घेत ते काही करायला लागतात. आत्ताच्या घडीला राजकारणामध्ये हा सगळा गिव्ह अँड टेक आणि एक्सचेंजचा बाजार चालू आहे. याच्यामध्ये कुठेही मूल्य, मोरॅलिटी, नैतिकता वगैरे शोधायचा आपण प्रयत्न करू नये. अक्षरशः विधिनिषेध शून्यता असं ज्याला म्हणता येईल असं राजकारण सगळ्या पातळीवर सुरू आहे. सर, देशामध्ये जर आपण विचार केला तर एनडीएकडे जे 2/3 बहुमत म्हणजे लोकसभेमध्ये त्यासाठी त्यांना 363 प्लस जागा हव्यात,
राज्यसभेमध्ये 163 पेक्षा अधिक जागा हव्यात 2/3 बहुमतांसाठी. आकडा आता जो दिसतो आहे त्यामध्ये उरलेली जुळवाजुळव उत्तर प्रदेशातून होणार का? हे बघा, आत्ता आकडा कसा येतोय, तर पहिल्यांदा आपचे 7 आले, त्याच्यानंतर आत्ता शिवसेनेचे 6 आले, 298 वर भाजप या आधीचे पक्ष होते एप्रिलमध्ये त्यांच्याबरोबर ऑलरेडी गेले आहेत, त्यातले 240 भाजपचे आहेत. त्या व्यतिरिक्त द्रमिळ मुनेत्र कळगम हा पक्ष जो काँग्रेस बरोबर अनेक दशक एकत्र होता, त्यांनी संधी मिळताच काँग्रेसनं आपल्या पाठीत खंजीर खुपसला. हे लक्षात येता त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि त्यांचे जवळपास 22 खासदार आत्ता भाजपच्या समर्थनाची भूमिका नाही घेतली तरी भाजपच्या विरोधाची भूमिका घेणार नाहीत. ते फार तर तटस्थ राहतील आणि ते जर अनुपस्थित किंवा तटस्थ राहिले तर 362चा जो जादुई आकडा 2/3 बहुमतासाठी लागणार आहे तो आकडा 347 पर्यंत खाली येतो. त्याच्यानंतर यापूर्वी तटस्थ राहण्याची भूमिका अनेक प्रश्नावर घेतलेले एनसीपी शरद पवार गट आणि त्यानंतर YSR हे दोघं जर उपस्थित किंवा झारखंड मुक्ती मोर्चा हे जर दोघं उपस्थित नाही राहिले किंवा ॲबसेंट राहिले तर साधारणतः 330-335 पर्यंत तो आकडा 2/3 बहुमताचा येतो आणि तेवढी जमवाजमव आता भारतीय जनता पक्षानं निश्चित केलेली आहे. त्यामुळे 21 जुलैला जेव्हा संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला वन नेशन वन इलेक्शन की जे आपल्या देशासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आत्ता लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका निवडणुका निवडणुका. सर्वच राजकीय पक्ष 12 महिने 24 काळ फक्त निवडणुकांचा विचार करतात आणि निवडणुका आल्या की वेगळे वागतात आणि निवडणुका गेल्या आणि पुढच्या नजीकच्या काळात काही निवडणुका नसतील तर त्यांचं वागणं वेगळं असतं. निवडणुकीच्या काळातले राजकारणी वेगळे आणि इतर काळातले राजकारणी वेगळे. इतर काळातले राजकारणी हे खूप राष्ट्रीय विचारांचे, प्रागतिक विचारांचे, संवाद होऊ शकतील असे असतात. त्यांच्यात अहंकार टणत्कार फारसे दिसत नाहीत. परंतु निवडणुका जवळ आल्या की आपल्यापेक्षा त्यांना आधी त्याचा वारं लागतं आणि त्यांचं पूर्णपणे वागणं बदलतं, त्यांचं राजकारण बदलतं, त्यांचे हिशोब बदलतात. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. जर वन नेशन वन इलेक्शन आलं आणि ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत एकाच वेळी निवडणुका 5 वर्षानंतर होत असतील तर या देशाचं राजकारण बदलेल आणि डेमोक्रेसी इज इक्वल टू ओनली इलेक्शन्स हे बदलून डेमोक्रेसीमध्ये इलेक्शन्स प्लस गव्हर्नन्स सुशासन हे येईल आणि सुशासनाला महत्व येईल. त्याला जी खीळ बसते आता वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे ती कमी होईल आणि विशेषतः निवडणुकीचा जो खर्च आहे, जी कॉम्प्रोमाइजेस आहेत ती सगळी दूर होतील आणि येणारी जी पिढी आहे त्यांना निवडणुकांकडे फक्त 5 वर्षातून एकदा बघायचं आहे. त्यामुळे इतर वेळी ते या देशाच्या विकासाकरता मग अभ्यास करून एकमेकांच्या बरोबर काम करून काहीतरी वेगळा इतिहास घडवू शकतात. त्यामुळे ते सुद्धा येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर समान नागरिक कायदा आल्यानंतर बऱ्याच गोष्टी या देशात घडतील. ट्रिपल तलाक आपण कायदा करून रद्द केलाच आहे पण तोही रद्द होईल. बहुपत्नीत्व जे आपल्याकडे एका समाजामध्ये एका धर्मामध्ये त्याला पाळणाऱ्या लोकांमध्ये आहे, मुसलमानांमध्ये आहे, ते बहुपत्नीत्व जाईल. त्याच्यानंतर हलाला जो प्रकार आहे तो जाईल. मुसलमानांचं लांगुल चालन जाईल. बहुसंख्याकांचं खर्चीकरण जे होतंय ते लेव्हल प्लेइंग फील्डवर कायद्याच्या दृष्टीनं समान पातळीवर येतील आणि म्हणूनच हा जो समान नागरिक कायदा आहे तो जितका लवकरात लवकर येईल तितका समाजाच्या समरसतेकरता एकत्र येण्याकरता त्याचा सर्वात जास्त उपयोग होणार आहे. आणि तिसरं वुमन रिझर्वेशन जे महिला आरक्षणाचं बिल आपल्याकडे पारित झालेलं आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये डिलिमिटेशनच्या कुठली नेमकी त्याची मर्यादा आता पाळगायची त्याच्यावरनं सगळे घोळ सुरू आहेत. तेही निकालात निघतील आणि एकूणच 22व्या शतकातल्या भारताची पायाभरणी करण्याकरता म्हणून संसदीय कार्यप्रणालीमध्ये जे बदल अपेक्षित आहेत, कायदेशीर बदल जे अपेक्षित आहेत ते बदल घडवता आल्याने देशाच्या प्रगतीला फार मोठा हातभार लागेल. आणि ही बिलं जेव्हा 21 जुलै नंतर आता पारित व्हायला येतील तेव्हा संसदेत जे सदस्य असतील त्यांनी या देशासाठी फार मोठा इतिहास लिहिलाय असं आपल्याला म्हणायला लागेल. आज या निमित्ताने आणखीन मला एक सांगावंसं वाटतं ते म्हणजे
वाजपेयी सरकार 1991 साली वाजपेयी यांचं 13 दिवसाचं सरकार जेव्हा कोसळलं, तेव्हा संसदेत आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करण्यापूर्वी आपली भूमिका मांडण्याकरता तत्कालीन 13 दिवसाचे भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले अटल बिहारी वाजपेयी जेव्हा उभे होते, तेव्हा त्यांनी काय उद्गार काढले ते, लोकतंत्र में बहुमत का खेल होता है, संख्या बल के सामने सबको झुकना पड़ता है, सत्ता आएगी सत्ता जाएगी, सरकारें आएगी सरकारें जाएगी, लेकिन देश बना रहना चाहिए, लोकतंत्र बना रहना चाहिए. आज हम आपके लिए अछूत हैं. व्हाय दिस अनटचेबिलिटी हा त्यांचा प्रश्न होता. आज त्या पक्षाची सावली जरी तेव्हा कोणावर पडली तरी त्याला अस्पृश्य मानलं जायचं. त्या पक्षातल्या भाजपशी कोणी बोललं तरी देखील त्याला वाईट टाकलं जायचं, अस्पृश्य समजलं जायचं. इतका या हिंदुत्वाच्या विचारसरणीचा, राष्ट्रीय विचारसरणीचा आपल्याकडे तिरस्कार केला गेला आणि त्याला त्याज्य आणि देशविरोधी ठरवलं गेलं. पण आज त्याच भारतीय जनता पक्षाच्या दरवाजासमोर प्रत्येक प्रदेशातून प्रत्येक पक्षातली व्यक्ती ही मला तुमच्यात घ्या, मला तुमच्या कळपात घ्या आणि एकदा भाजपच्या कमळाचा गमछा माझ्या खांद्यावर टाका असं का म्हणतायत? तर असं म्हणतायत याचं कारण, त्याचं उत्तर वाजपेयींनी बऱ्याच वर्षापूर्वी देऊन ठेवलं आणि ते म्हणजे लोकतंत्र बहुमत का खेल होता है. आज हे बहुमत जे आहे ते बहुमत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, संख्याबल के सामने सबको झुकना पड़ता है. आज संख्याबळ कोणाकडे असेल तर ते भारतीय जनता पक्षाकडे आहे. जेव्हा या देशाचं जनमानस हिंदू विचारांनी भारलेलं आहे हे लक्षात घेतं आणि भारतीय जनता पक्ष त्याकरता कारणीभूत असतो, त्यावेळेला साहजिकच ज्या शेतामध्ये पीक भरलेलं आहे, दाणं कणसामध्ये भरलेलं आहे, त्याच्यावरच चोच मारायला पक्षी येत असतात. तसं आत्ताचं हे आहे असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे हा सुद्धा राजकारणातला एक दौर आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि आता पुढचा राहिला प्रश्न की उर्वरित खासदार कुठून येतील, तर ते उत्तर प्रदेशातून येतील का असा तुमचा प्रश्न आहे. तर मला आपल्याला एक जाणीव करून द्यायची आहे की उत्तर प्रदेशामध्ये विरोधी पक्ष कोण असेल तर समाजवादी पक्ष जो मुलायम सिंग यांनी स्थापन केला, त्या मुलायम सिंगांची विचारसरणी जी आहे ती विचारसरणी समाजवादी विचारांची आहे आणि ती लोहियावादी समाजवाद जो आहे तो आहे. आणि ते जे खासदार त्या पक्षाचे आत्ताचे आमदार आहेत ते सर्व आमदार भारतीय जनता पक्षामध्ये यायला उत्सुक आहेत. ही बातमी भारतीय जनता पक्ष पेरत नाहीये, तर हे स्वतः राम नरेश यादव म्हणजेच अखिलेश यांचे काका आणि त्या पक्षाच्या संस्थापकांचे बंधू हे स्वतः येऊन सांगतायत की आमच्या पक्षातले आमदार हे आता भाजपमध्ये जायला उत्सुक आहेत. ज्या लोहिया विचारवादावर समाजवादी पक्षाची बांधणी आहे आणि त्याविषयी ते वारंवार बोलत असतात, त्यात सप्तक्रांतीचा उल्लेख आहे. त्या सप्तक्रांतीतलं पहिलं तत्व काय आहे तर पहिलं तत्व आहे लैंगिक समानता, दुसरं आहे आर्थिक समानता, तिसरं आहे वांशिक समानता आणि चौथं आहे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि साम्राज्यवादाला विरोध. आता मला सांगा, लैंगिक समानता आणि लैंगिक समानतेवर आधारित असलेला तुमचा पक्ष आणि तुम्ही विरोध कशाला करता तर महिलांच्या आरक्षणाला विरोध करता. हे कुठल्या तत्वात बसतं मला सांगा. असे अनेक मुद्दे आहेत की जिकडे लोहियावाद आणि आता भारतीय जनता पक्षाची जी विचारसरणी हिंदुत्ववादी आहे त्यांचा मला संयोग होताना आढळतो. पश्चिमात्य देशातून आलेल्या विचारांना कडाडून आयुष्यभर विरोध लोहियांनी केला. आज भारतीय जनता पक्ष या मातीतल्या विचाराला रुजवायचा प्रयत्न करत आहे ना की बाहेरून आलेल्या विचारांना. इथे त्यांच्यात मला एकात्मता दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यभर राम मनोहर लोहिया यांनी कम्युनिस्टांचा कडाडून विरोध केला. किंबहुना त्यांची जी जहरी टीका आहे ती कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांपेक्षा सुद्धा तुम्हाला जास्त प्रभावकारी आढळेल. आणि त्यांनी साम्यवादाला विरोध केला. साम्यवाद या देशात रुजू शकणार नाही आणि तो या देशाच्या मातीचा विचार नाही हे हिरिरीनं राम मनोहर लोहियांनी मांडलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छोटे उद्योग, गावागावांमध्ये छोट्या उद्योगांची साखळी उभी राहिली पाहिजे. शहरांमध्ये छोटे उद्योग वाढले पाहिजेत, नक्की मोठे कॅपिटलिस्ट आले पाहिजेत. आज मुद्रा लोनच्या माध्यमातून, जनधन बँक अकाउंट मधून, लखपती दीदी म्हणून, आत्मनिर्भर भारत या सगळ्यातून जे एसएमई सेक्टर आपल्याकडे फ्लॉवर झालेलं आहे आणि त्यांना मूळ आर्थिक प्रवाहात आणण्याकरता म्हणून
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यांचे 80% व्यवहार हे आता इन्कम टॅक्सेबल होत आहेत आणि टॅक्स ब्रॅकेटची रचना जी आपल्याकडे पूर्वी 4 लाख फक्त त्याच्यामध्ये लोक 100-125 कोटीच्या त्या काळाच्या भारतात भरायचे, ती आता आपल्याकडे तिप्पट चौपट वाढलेली आहे. याच्यावरून जो बदललेला स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचा भारत आहे तेच लोहियांचं एक प्रकारे स्वप्न होतं. मग त्या लोहियांच्या स्वप्नावर काम करणाऱ्या त्याच्यातून निवडून आलेल्या विचारांना जर भारतीय जनता पक्ष जवळचा वाटला वन नेशन वन इलेक्शनला आपण सपोर्ट केलं पाहिजे असं वाटलं आणि तसं जर अखिलेश यादव करू देत नसतील आणि त्यांनी उठाव केला आणि भारतीय जनता पक्षाने त्याचा फायदा घेतला तर तुम्ही दोष कोणाला देणार? भारतीय जनता पक्षाला. पण आपल्या मूळ विचारधारेपासून तुम्ही दूर गेलात त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? सांस्कृतिक आणि भाषिक स्वायत्तता याच्याबद्दल लोहिया अत्यंत आग्रही होते आणि तीच सांस्कृतिक भाषिक स्वायत्तता याच्याविषयी भारतीय जनता पक्ष अत्यंत आग्रही आहे आणि यावेळच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ती भाषिक स्वायत्तता येण्याच्या दृष्टिकोनातून ती बहुसांस्कृतिक वाद इथे रुजण्याकरता म्हणून बरेच प्रयत्न केले गेलेले आहेत. नॉर्थ ईस्ट मध्ये ज्या जनजाती आहेत त्यांची जी सर्व बहुआंशिकता जी आपल्याला तिकडे दिसते ती रोड रोलर खाली ग्लोबलायझेशनच्या नष्ट होत होती, ती आज संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विचारांनी सरकारच्या माध्यमातून त्याच्या जपणुकीची मोठी केंद्र सुरू आहेत. इथे कुठेतरी लोहियावाद आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा मला एकत्र येताना दिसते आणि राजकारणामध्ये कोणीही परमनंट शत्रू नसतात, परमनंट मित्र नसतात. राजकारणात फक्त परमनंट असतात ते म्हणजे स्वतःचा इंटरेस्ट. आणि त्यामुळे 17 एप्रिल 2026 या दिवशी संसदेत जेव्हा भारतीय जनता पक्षाने वुमन रिझर्वेशन आणि डिलिमिटेशनचं बिल 131वी अमेंडमेंट मांडली आणि ती रिजेक्ट झाली, त्यावेळेला आपल्या विरोधकांच्या एकीचा 232 मतं आपल्याला मिळाली भाजपच्या विरोधात आणि भाजपला 298 वर आपण रोखलं आणि 2/3 बहुमत त्यांना मिळू दिलं नाही. याच्याबद्दल जेव्हा आनंद व्यक्त करण्यामध्ये सेलिब्रेशन मध्ये विरोधी पक्ष मशगूल होता त्यावेळी शांतपणे भारतीय जनता पक्ष विच इज नथिंग एल्स बट 24/7 इलेक्शन मशीन यांनी काम करायला सुरुवात केली आणि प्रथम आप, नंतर टीएमसी, आता शिवसेना आणि अर्थातच त्यानंतर समाजवादी पक्ष हे करून संपूर्ण संसदेचा चेहरा बदलून या देशाला उपयुक्त असलेली 4 विधेयकं लवकरात लवकर संसदेत मांडली जातील आणि त्यातलं वुमन रिझर्वेशन डिलिमिटेशन 131वी घटना दुरुस्ती त्यात द्रमुकचा पाठिंबा घेण्याकरता काही छोटे बदल करावे लागतील. ते कदाचित त्यावेळेला सुद्धा झाले असते, परंतु त्यावेळेला विरोधी पक्ष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आज दाक्षिणात्य राज्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे तमिळनाडू, तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक आणि केरळ इथे कुटुंब नियोजन व्यवस्थित राबवल्यामुळे तिथली लोकसंख्या कमी झालेली आहे आणि हरियाणा असेल, पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, इथे मात्र लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे नवीन डिलिमिटेशन मध्ये उत्तर भारतातल्या जागा वाढतील आणि दक्षिणेतल्या कमी होतील आणि आमचं राजकीय महत्व कमी होईल अशी भीती, साधारण भीती ही दक्षिणेतल्या राज्यांना वाटते. त्यावर तिथे तशी भीती वाटणार नाही अशी रचना अस्तित्वात येईल असं गृहमंत्र्यांनी संसदेच्या पटलावर सांगितलं आणि त्याकरता थोडा वेळ द्या, आम्ही नवीन सुधारित. परंतु काँग्रेसच्या नादी लागून डीएमके याला विरोध करत होतं. आज तो प्रश्नही उरलेला नाहीये. त्यामुळे डीएमकेचं समर्थन, टीएमसीचं समर्थन, शिवसेनेचं समर्थन हे सगळं जागतिक मोर्चा आणि हे तटस्थ राहणं या सगळ्या संसदेतला एक सुवर्णकाल सुरू झालाय असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तो एप्रिल मधला 17 एप्रिलचा तो दिवस आणि आता येऊ घातलेलं पावसाळी अधिवेशन, राजकारणाची सगळी सूत्र, सगळी समीकरणं बदललेली आहेत. शिवसेनेचा विचार केला तर स्थापनेपासून ते कित्येक वर्ष सत्तेच्या जवळही न पोचलेला हा पक्ष अधिक घट्ट आणि जनमानसावर अधिक पकड असलेला होता. पण सत्तेच्या एका मोहापायी त्या पक्षाची काय वाताहत झाली हे आपण बघतो आहोत. म्हणजे जे म्हणतात ना की स्वधर्मो जयते मृत्यू परधर्मो भयावहा, तशी काहीशी परिस्थिती आज उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. संसदेचा जो चेहरा आहे
तो बदललेला आहे. एक मात्र सर निश्चित असणार आहे की या वेळचं जे पावसाळी अधिवेशन आहे, पाऊस अद्याप आला नसला तरी ते प्रचंड वादळी ठरणार यात काही संशय नाही. बघूया आणखी काय काय घटना घडामोडी होतात. राजकारणाचे अनेक समीकरणं कशी बदलतात. तुमचं मत काय, तुमच्या भावना काय आहेत त्या आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी डॉक्टर निरगुडकर यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.